नमस्कार मित्रांनो, फिजिन अकॅडमी आपलं स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 होऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आले, तरी पण सुद्धा अजून शिक्षक भरतीची कुठलीही हालचाल नाही किंवा शिक्षक मित्रांनो यामध्ये अजूनही शिक्षक भरतीबाबत कोणतेही नोटिफिकेशन नाही. तर मित्रांनो, अजूनही सर्व अभिधारक या गोंधळामध्ये आहेत. पण मित्रांनो, आता आनंदाची बातमी आहे, लवकरच शिक्षक भरती होत आहे. येत्या जून महिन्यामध्ये शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाण्याची संपूर्ण माहिती मिळत आहे. तर मित्रांनो, काय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शिक्षक भरतीची जी काही रखडलेली प्रक्रिया आहे 2025मध्ये मे 2025मध्ये आपली टेट परीक्षा झाली होती शिक्षक भरतीची. त्यानंतर कुठलीही हालचाल नव्हती. मात्र आता येत्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे, तसे संकेत शासकीय अधिकाऱ्याकडून मिळत आहेत. शिक्षण सचिवालयामार्फत सुद्धा मिळत आहेत. मात्र यामध्ये शिक्षक भरतीमध्ये प्रमुख अडथळा आहे तो म्हणजे मित्रांनो, जे शिक्षकांचं समायोजन आणि रोस्टर कंप्लीट या 2 बाबी पूर्ण झाल्यानंतर आपले पुढचे प्रोसेस सर्व सविस्तर होणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जे काही शिक्षक भरती आपली 2025ची रखडलेली होती, तर या शिक्षक भरतीसाठी आता हालचाल कुठेतरी दिसून येत आहे. पवित्र पोर्टलमार्फत आता जे काही राहिलेला टप्पा आहे तो सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात पुन्हा एकदा सर्व अभिभावकांना संधी मिळू शकते असे सुद्धा संकेत आहेत. कारण यामध्ये जागासुद्धा वाढणार आहेत. यामध्ये खाजगी अनुदानित संस्था असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या प्रेफरन्स लॉक करण्यासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी आता लवकरच हालचाल होत आहे. येत्या जूनमध्ये ह्या सर्व बाबी प्रक्रिया पूर्ण होण्याचीही संकेत दाट मिळत आहेत. तर मित्रांनो, यासाठी एकूण जागा किती? तर मित्रांनो, शिक्षक भरती 2022मध्ये ज्या पद्धतीने प्रक्रिया राबवली गेली त्याच पद्धतीने यावेळीसुद्धा तशीच प्रक्रिया असणार आहे. मात्र यामध्ये थोड्याफार जागा वाढणार कशा आहेत? तर मित्रांनो, यामध्ये जे काही शिक्षक भरती 2022मध्ये जे सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत शिक्षण सेवक, तर यांनीसुद्धा या शिक्षक भरती 2025मध्ये सुद्धा पुन्हा टेट परीक्षा देऊन जर यातून त्यांचं सिलेक्शन होतं असेल, तर अशा वेळी त्यांच्या जे पूर्वीच्या जागा पदं त्यांच्याकडे आहे, तर त्या पदं जर त्यांनी ती सोडली आणि नवीन जर शिक्षण सेवक म्हणून पुन्हा रुजू झाले, तर पूर्वीची जे पद आहे त्यांची शिक्षकाची ते रिक्त होत आहेत आणि यासाठी सुद्धा त्यांना ते रिक्त झालेली जागा या नव्याने यामध्ये भरले जाणार आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, जर आणखीन जागा वाढण्याची दुसरे चान्सेस म्हणजे मित्रांनो, जे काही शिक्षक भरती 2025मध्ये रखडलेली प्रक्रिया आहे, तर यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांची रिटायरमेंट ही 31 मार्च आणि 31 मेपर्यंत पूर्ण होत आहे. तर अशा शिक्षकांची जी रिटायरमेंट झालेली शिक्षक आहेत, तर यांचीसुद्धा जागा यामध्ये भरपूर वाढणार आहेत. हे सुद्धा जागा वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शिक्षकांनी अजूनही जॉईनिंग केलेलं नाही किंवा शिक्षक भरती 2022मध्ये ज्या जागा उपलब्ध झाल्या होत्या उमेदवारांना भरण्यासाठी, पण काहींनी जॉईनिंग केली नाहीत, इतर ठिकाणी जॉईनिंग केली आहे. उदाहरणार्थ दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये PWD असेल, MPC असेल, या ठिकाणी जर सिलेक्शन झालं असेल, तर अशांनी या शिक्षण सेवक कार्यकाल पूर्ण केलेला नाही, त्यांनी तो सोडलेला आहे. अशा जागासुद्धा यासाठी आपल्या या शिक्षक भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, खाजगी अनुदानित संस्थांनीसुद्धा पवित्र पोर्टलकडे नव्याने चालू वर्षामध्ये जागेचं प्रस्ताव पाठवला आहे की आम्हाला इतक्या शिक्षकांची रिक्वायरमेंट हवी आहे अनुदानित संस्थांसाठी. तर यासुद्धा जागा यामध्ये वाढणार आहेत. अशा पद्धतीने या सर्व जागा यामध्ये शिक्षकांच्या नक्कीच वाढणार आहेत. यासाठी आपल्या येत्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण प्रक्रिया लक्षात येणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जाहिरात कधी येणार? तर मित्रांनो, जाहिरात येण्यास येत्या सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे तो म्हणजे शिक्षकांची रोस्टर कंप्लीट करणं आणि शिक्षकांचे समायोजन. मित्रांनो, आपण सर्वांना पाहत आहात, कोकण विभागात मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे समायोजन हे रखडलेलं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर या एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भातसुद्धा शिक्षकांचे समायोजन होणं सध्या तरी महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सुद्धा येत्या एक महिनाभरात शिक्षकांचे समायोजन होणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा कंप्लीट झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या आणि शिक्षकांचे समायोजन ही सर्व प्रक्रिया पार पडली जाणार आहे, राबवली जाणार आहे. त्यानंतर उपलब्ध झालेल्या जागा या पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषदच्या जागासुद्धा या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त या भरतीसाठी येणार आहेत. जवळपास 5,500 म्हणजे 5,500 जागा या शिक्षण सेवक म्हणून आपल्याला जिल्हा परिषद जागा उपलब्ध होणार आहेत या भरतीसाठी. आणि त्याचप्रमाणे ज्या
शिक्षक भरती टप्पा 2 यासाठी सुद्धा काही जागा या उपलब्ध असणार आहेत. मागील भरतीच्या मानाने यावेळीसुद्धा जिल्हा परिषद जागा या जास्तीत जास्त असणार आहेत. त्याचप्रमाणे खाजगी अनुदानित संस्थांच्या जागासुद्धा यावेळी जास्त असणार आहेत. अशा सर्व बाबी विचारात घेता शिक्षण सेवकाच्या जिल्हा परिषद असेल, अनुदानित संस्था असेल, या सर्व जागा या ठिकाणी उपलब्ध होणार, जास्तीत जास्त उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी महानगरपालिकेचे सुद्धा बऱ्याचशा महानगरपालिकेच्या नाशिक, पुणे, मुंबई या महानगरपालिका जागासुद्धा या भरतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दा म्हणजे मित्रांनो, येत्या मेमध्ये या सर्व शिक्षण भरतीच्या जाहिराती आपल्याला पाहायला दिसणार आहेत. एप्रिलमध्ये शिक्षकांच्या बदल्या आणि शिक्षकांचे समायोजन ही प्रक्रिया पार पडल्यानंतर मे महिन्यामध्ये शिक्षक भरती जागा या आपल्याला दिसून येणार आहेत. त्यासाठी प्रेफरन्स आपल्याला पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहेत, असे सुद्धा संकेत मिळत आहेत. मित्रांनो, यासाठी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे प्रेफरन्सची जास्तीत जास्त संख्या, जी काही 50 प्रेफरन्सची मर्यादा आहे तर तीसुद्धा आता वाढवून देण्यात यावी, अशी सुद्धा बऱ्याचशा संघटनांनी मागणी केली आहे. तो सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपला तो लवकरात लवकर मार्गी लागावा, जास्तीत जास्त प्रेफरन्स लॉक करण्यासाठी संधी उमेदवारांना मिळावी, ही सुद्धा एक या ठिकाणी प्रयत्न आहेत. अशा पद्धतीने या सर्व बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे आणि जूनमध्ये या सर्व शिक्षकांचे जॉईनिंग या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. शिक्षकांची मोठी भरती येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण आपल्याला राज्यामध्ये राबवली दिसणार आहेत, अशा तरी शासनाच्या अधिकाऱ्यामार्फत माहिती मिळत आहे. तर आपल्याला लवकरात लवकर ही भरती आपल्याला प्रक्रिया येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. तोपर्यंत वेट अँड वॉचचीच भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. तर होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.